देश बचाओ, देश बचाओ. आम्ही उतरलो मैदानात, आम्ही उतरलो मैदानात. बटाबाबांनो पळा. जन्मनिवासी आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तसेच राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जे राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे. ती आंदोलनाची घोषणा अशी आहे की 22 फेब्रुवारीला जे नागपूर येथील RSS हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टरवर निषेध मोर्चा होणार आहे. तर त्या निषेध मोर्चाच्या तयारी अंतर्गत जे पूर्वी 2 टप्पे झालेले आहेत, निवेदनाचा पहिला टप्पा झालेला आहे, दुसरा टप्पा धरणीचा झालेला आहे आणि आजचा जो 5 तारखेचा आहे तो तिसरा टप्पा आहे रॅली प्रदर्शनचा. तर इथून पुढचा जो टप्पा असणार आहे ते 22 फेब्रुवारीला आहे RSS हेडक्वार्टरवर. त्याचं मुख्य कारण असं आहे की बामसेपचं जे राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं कटक ओरिसा इथे, तर ते राष्ट्रीय अधिवेशनची परवानगी कलेक्टरने तिथल्या दिली होती, पोलीस प्रशासनाने दिली होती. तशी दिलेली असताना देखील तिथल्या BJP सरकारने म्हणजेच BJP RSSची सरकारने ते अधिवेशन रद्द केलं आणि संविधानाच्या विरोधात जाऊन कृत्य केलं. त्याच्या विरोधात हे जी BJP सरकार आहे ती तिथली सरकार बरखास्त झाली पाहिजे व तसेच ज्या अधिवेशनासाठी जे सर्व देशभरातून व विदेशातून तिथं आलेले लोक आहेत त्या आलेल्या लोकांना जे खर्च झालं होतं ते खर्च नुकसान भरपाई दिली पाहिजे व तसंच जे अधिवेशनासाठी जे करोडो रुपयाचं तिथं खर्च तयारीसाठी लागलं होतं ते खर्च देखील BJP सरकारने परत दिलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आज जे राष्ट्रीय अधिवेशनची परवानगी नाकारली होती ती परवानगी परत त्यांनी तिथं राष्ट्रीय अधिवेशन करण्याची परवानगी दिली पाहिजे व असं भविष्यात कोणत्याही संघटनेचं राजकीय व RSSच्या माध्यमातून दबाव घालून कोणताही मूलभूत अधिकाराचं जे कार्यक्रम असेल त्याला पोलीस प्रशासनाचं बळ वापरून थांबवलं नाही पाहिजे व भविष्यात हे त्यांना एक मेसेज म्हणून हे आंदोलन करत आहोत आम्ही. आणि ह्याच्या मागं पूर्ण BJP सरकारच्या मागं पूर्णपणे RSS सामील आहे. तर त्यामुळं ही काँग्रेस आणि BJP सरकार ही दुसरी तिसरी कोणाची नसून RSSची सरकार आहे. त्यामुळं आम्ही हे मोर्चा जे आहे RSSच्या विरोधात काढत आहोत कारण की RSSच्या इशाऱ्यावरच चालणारी सरकार आहे. तर येणारा जो 22 फेब्रुवारीचा जो टप्पा आहे RSS हेडक्वार्टरवर मोर्चा होणार आहे. लाखोच्या संख्येने सोलापूरमधील काही जिल्ह्यामधून तालुक्यामधून देशभरातून लोक तिथं जाणार आहेत. तर आजच्या या मोर्चाच्या वतीने व आपल्या प्रेसच्या मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील व्हावं. वोट आमचं मिशन त्यांचं हे काय मत आहे ना त्याच्यावर त्यांनी काय सरकारने रिप्लाय काय दिले का नाही. 8 ऑक्टोबर 2013ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की EVM मशीनमध्ये फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन होत नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की मशीनमध्ये घोटाळा होते. तरी देखील काँग्रेस आणि BJP हे दोन्ही ह्याच्यामध्ये मजबूत विरोधी पक्ष कुठला नसल्यामुळं दोन्ही ह्याच्यामध्ये सामील राहून तू 10 वर्ष सत्ता कर मी 10 वर्ष सत्ता करतो या हिशोबाने सगळे जे बाकीचे विरोधी पक्ष असतील जनता असेल त्यांना येण्यात काढायचं काम चालू आहे. त्याच्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकच आहेत. त्यामुळे EVM मशीन जिवंत आहे. कारण की सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना देखील जर रद्द करत नसतील तर विरोधी पक्षांनी आवाज उचलली पाहिजे. ते उचलत का नाही तर ते देखील त्यामध्ये सामील आहे. त्यामुळे EVM मशीन बंद होत नाही. बंद करायचं का EVM मशीन बंद झाली पाहिजे आणि त्यासाठीच हे जे RSS हेडक्वार्टरवर मोर्चा होणार आहे त्यामधला हा प्रमुख मुद्दा देखील आहे EVM. किती दिवस मोर्चा करत बसणार ते बंद कधी होणार. आमचे एक चरणबद्ध आंदोलनाची तयारी आहे. आतापर्यंत आम्ही हे 2004 पासून EVM मध्ये घोटाळा होते लोकांना सांगत होतो पण त्यावेळेस लोकांना कळत नव्हतं. त्यावेळेस आम्ही नगरसेवकांना आमदारांना विविध सामाजिक संघटनेचे असतील अपक्ष विरोधक उमेदवार असतील त्यांना सर्वांना सांगितलं होतं की EVM मशीनमध्ये घोटाळा होतं. त्यांना कुठंतरी हे काय तर बोलते तुझा असं वाटायचं. पण ज्यावेळेस महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आमदारकी खासदारकीच्या इलेक्शनमध्ये त्यांचं दणदणीत ते काय म्हणते पराभव झालं त्यानंतरही त्यांना कळायला लागलं की महापालिकेच्या इलेक्शन नंतरही कळायला लागलं की EVM मशीनमध्ये घोटाळा होते. कारण की स्वतःला जळल्याशिवाय पोळल्याशिवाय चटका लागल्याशिवाय माणूस बोलत नाही की मला चटका लागले म्हणून. आता प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. माझं काय मत आहे असं ते तुमच्यासारख्या ते दिग्गस्त लोक आहेत BJP आणि काँग्रेसचे लोक त्यांनी लढू शकतात पडू शकतात उठू शकतात. तर आमच्यासारख्या गरीबाचं उमेदवाराचं जर मत असेल मी महानगरपालिकेत बसावं पण त्यांचे विचार पूर्ण होत नाही. मग हे असं किती दिवस चाललं नाही. त्यासाठी अशा जे सामाजिक संघटना असतील इतर संघटना असतील त्यांना आमची विनंती आहे की जे बामसे भारत मुक्ती मोर्चा लढाई लढत आहे त्या लढाईमध्ये आपण सामील व्हावं. सामील झाल्यानंतरनी शक्ती वाढल्यानंतरनी त्याचा बंदोबस्त होऊ शकतं.
त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत सामील झाले, तर लवकरात लवकर याचा बंदोबस्त करू. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.